हल्ली सगळ्यांनाच ना काहीतरी हेल्दी असं खायला हवं असतं, मग ते ब्रेकफास्टमध्ये असो किंवा मग लंचमध्ये असो. तर चला आज तुमच्याबरोबर अशीच एक ब्रेकफास्टची हेल्दी रेसिपी शेअर करते. त्याच्यासाठी लागणारा कांदा आणि टमॅटो मी बारीक चॉपरमध्ये करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी चवीनुसार काळी मिरी पूड, थोडंसं मीठ, 2 चमचे घट्ट दही, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आपला सॉस तयार झालेला आहे. आता आपण यासाठी वापरणार आहोत ॲव्होकाडो. तर तो तयार झाला आहे कसं ओळखायचं, तर त्याचा जो देठ असतो ना तो दाबला की तो आतमध्ये जातो आणि त्याचा जो हा कलर आहे ना अगदी गडद हिरव्या रंगाचा असतो आणि हा कापायला अगदी इझी आहे. पण हा मात्र एक कापून घेतल्यावर एक काळजी घ्यायची की याच्यावर ना लगेचच लिंबू पिळायचं, म्हणजे त्याचा कलर ना कुठेही काळा पडत नाही. तर आता आपण करून घेऊया सँडविच. तर सँडविचसाठी मी इथे घेतलाय गार्लिक ब्रेड. तर त्याच्यावरती ना मी आधी बटर लावून घेतलंय, म्हणजे जे आपण दहीचं जे सॉस तयार केलाय ना तो त्याच्यामध्ये अगदी खूप जास्त मुरला जाणार नाही, अगदी व्यवस्थित राहील. चीजच्या स्लाइसवर मी ही जो आपण सॉस तयार केलाय तो टाकलाय. आणि माझी ही पद्धत अशी आहे, मी ॲव्होकाडो कधीही स्मॅश करून वापरत नाही, असे स्लाइस करून वापरते. त्याच्यावरती थोडंसं चवीनुसार मिक्स हर्ब्स टाकलेत आणि आता आपण ना हे पॅनवरती गरम करून घेऊ. साधे सिंपल पद्धतीने रोस्ट करायचे आणि 1-2 मिनिटात आपला हा टोस्ट सँडविच तयार झालेला आहे. खायला नक्की या आणि नसेल खाल्ला ना तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा.